शेतकऱ्यांची कर्जमाफी महायुती सरकारसाठी गेले वर्षभर प्रचंड अडचणीचा ठरलेला हा मुद्दा शेवटी आजच्या अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा करून महायुती सरकारनं आपली सुटका यातून करून घेतली आहे। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं आश्वासन दिलं, पण निवडणुकांनंतर कर्जमाफी काही झाली नाही। मग वारंवार शेतकरी सरकारला याबाबत प्रश्न विचारायला लागले, तेव्हा योग्य वेळ आली की कर्जमाफी करू असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। मग 2025च्या सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यात प्रचंड अतिवृष्टी झाली, मराठवाड्यातला शेतकरी पूर्णपणे कोलमडला। कर्जमाफीची हीच योग्य वेळ आहे, आता कर्जमाफी द्या अशी मागणी शेतकरी करायला लागले। त्यावेळेस सरकारनं 32,000 कोटी रुपयांचं पॅकेज घोषित केलं, कर्जमाफी तेव्हाही टाळली। मग ऑक्टोबर महिन्यात बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा प्रचंड मोठा मोर्चा निघाला। मग 30 जून पर्यंत कर्जमाफी करू असं आश्वासन सरकारनं दिलं। कर्जमाफीचा हा इतका लांबलचक असलेला प्रवास आज जाऊन संपला। शेवटी देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पात आज शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी घोषित केली। पण ही कर्जमाफी आहे हे मान्य करायला न विरोधक तयार आहेत न शेतकरी नेते, आणि याला कारण आहे या घोषणेमध्ये असलेले 2 शब्द। कर्जमाफीची घोषणा काय आहे तर सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत कर्ज असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळेल। यातल्या थकीत या शब्दाला पहिला आक्षेप आहे। शेतकऱ्यांचं कर्ज थकीत घोषित होण्याची तारीख असते मार्च महिन्यात, मग सप्टेंबर 2025 ची मर्यादा टाकून शेतकऱ्यांना फायदा कसा होणार हा शेतकरी नेत्यांचा सवाल आहे। दुसरा आक्षेप आहे तो पात्र या शब्दाला। मुख्यमंत्री सभागृहामध्ये जेव्हा कर्जमाफीची घोषणा करत होते तेव्हाच या पात्र शब्दावर आमदारांचा गोंधळ ऐकू आला, आणि याचं कारण आहे या शब्दामागे लपलेली नियमांची रांग। कर्जमाफीसाठी शेतकरी पात्र आहे की पात्र नाही हे ठरवायला शेतकऱ्याची आर्थिक स्थिती, त्याच्याकडे असलेल्या जमिनीची मालकी, त्याच्याकडची वाहनं अशा एक ना अनेक नियमांची चाळण लावली जाते। ही चाळण एवढी मोठी असते की अनेक शेतकरी यातून गळतात। त्यामुळे पात्रची व्याख्या जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत कर्जमाफी किती जणांना मिळेल हे कळणार नाही। मुख्यमंत्र्यांच्या घोषणेत आणखी एक वाक्य होतं, ज्यांचं कर्ज थकीत नाहीये, ज्यांनी नियमित कर्ज भरलंय अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळेल। म्हणजे ज्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरलं त्यांना फक्त 50,000चा फायदा, आणि ज्यांना कर्ज भरता आलं नाही त्यांना 2 लाखांचा फायदा होणार। म्हणजे प्रामाणिक शेतकऱ्यांना आपण कर्ज का फेडलं असंच वाटण्याची शक्यता। आता अर्थसंकल्पावर चर्चा होईल तेव्हाच याबाबत सरकारची भूमिका नेमकी काय आहे हे स्पष्ट होऊ शकेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प मांडला। अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर अर्थ खातं देवेंद्र फडणवीसांकडे। अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच फडणवीसांनी अजित पवारांना आदरांजली वाहिली। या बजेटमधली सगळ्यात महत्त्वाची घोषणा ठरली आहे ती शेतकऱ्यांची कर्जमाफी। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे। या संपूर्ण अर्थसंकल्पावर अजित पवार यांची छाप दिसतेय अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली। 27 तारखेपर्यंत आदरणीय दादा या अर्थसंकल्पाची तयारी करत होते आणि येऊन सगळ्यांच्या मीटिंगच घेणार होते, आणि आपण सगळेजण पाहताय की दादांची आर्थिक शिस्त त्याची छाप या सगळ्या अर्थसंकल्पावर दिसते। कर्जमाफीची घोषणा ही पोकळ असल्याची टीका विरोधकांनी केली आहे। आताचे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही शेतकऱ्याचा सातबारा करू, कोरा कोरा कोरा, तर कोरा तर केलेला नाहीये। ज्यांनी कर्ज फेडलं त्यांच्यावर मात्र सरकारनं अन्याय केला असं मत शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी व्यक्त केले। त्यांनी जर 2 लाखाचं कर्ज घेत जर ते नियमित भरलं असेल तर त्यांना का 50,000, त्यांनाही 2 लाखाचं कर्ज माफ करा ना, त्यांच्या अकाउंटमध्ये 2 लाख द्या ना, ही दातारी दाखवा ना। हे मी तुम्हाला सांगतो ना, हे फूट पाडा आणि राज्य करे याचं खूप सुंदर उदाहरण आहे। पुन्हा आधी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आणि मग बच्चू कडूंना दिलेल्या आश्वासनात फडणवीसांनी केलेली कर्जमाफीची घोषणा आज प्रत्यक्षात आणली आहे। पण कर्जमाफी हा तात्पुरता उपचार असतो, तो वारंवार करता येत नाही, आणि म्हणूनच शेतकऱ्याला कर्ज घ्यावंच लागू नये आणि घेतलं तर ते फेडण्याची क्षमता असावी अशी कृषी धोरणं आखण्याची गरज आहे।
ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.